कारण पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात आज भारतीय हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। राज्याच्या अनेक भागामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे, तर हवामान विभागाकडून पुण्यासह घाटमाथा परिसराला पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय आणि जिल्ह्यामध्ये घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर इतर भागामध्ये सुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान विभागाकडून सातारा आणि पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला असून त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय। त्याचबरोबर मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर राज्यात गेले 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे आणि आज पुणे आणि साताऱ्यामध्ये हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण सुद्धा भरलेलं आहे आणि धरणातून 27,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे। तर डेक्कन परिसरातील नदीपात्रात सुद्धा पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे आणि सुरक्षेच्या कारणास्तव काही ठिकाणचा वीज पुरवठा सुद्धा खंडित करण्यात आलाय। फुलाचीवाडी आणि प्रेमनगर येथील सुमारे 100 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा वीज सुरक्षेच्या दृष्टीनं बंद ठेवण्यात आला। तसंच सिंहगड रस्त्यावरील एकता नगरमध्ये 2 सोसायटीमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे 15 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरक्षिततेसाठी बंद ठेवण्यात आलाय। पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातल्या तसंच सखल भागामधील नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला। आणि या संदर्भातले अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आमच्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी वैभव सोनावणे। थेट पुण्यात जाऊयात वैभवकडे। वैभव, गुड मॉर्निंग। आणि आज हवामान विभागानं खरं तर पुण्याला रेड अलर्ट दिलेला आहे। तुझ्या मागे आम्ही पाहतोय अजूनही पाऊस सुरूच आहे, काय सध्या परिस्थिती? मनाली, गुड मॉर्निंग। हवामान विभागानं काल रात्रीपासून वेगवेगळे इशारे जे आहेत ते द्यायला सुरुवात केलेली होती। जवळपास संपूर्ण महाराष्ट्रभरच, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल, या सगळ्या परिसरांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपानं पाऊस पडणार आहे। मात्र चिंतेची बाब जी असणार आहे ती म्हणजे घाटमाथ्यावरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा, त्याचबरोबर पुणे या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्याचा परिणाम आपण पाहतोय। आधीच पुण्याला पाणी पुरवठा करणारी खडकवासला धरण साखळी जी आहे त्या 4ही धरणांमध्ये म्हणजे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4ही धरणांमध्ये 90% जास्त पाणी साठा जो आहे तो झालेला आहे। मात्र असं असलं तरी पावसाची सततधार जी आहे ती सतत सुरू आहे। घाटमाथ्यावरती मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू आहे। थोड्या वेळानं या विसर्गामध्ये खडकवासल्यातून मोठ्या प्रमाणावरती वाढ करण्यात येते। आता 9 वाजता जो 27,000चा विसर्ग होता तो 29,000 वरती नेला जाईल। 27,000 विसर्गालाच आपण पाहतोय शहरामध्ये जे नदीपात्राच्या जवळचे परिसर आहेत या परिसरामध्ये पाणी शिरत असतं। सुदैवानं शहरामध्ये मुसळधार पाऊस नाहीये, त्यामुळे जे नाले आहेत त्या नाल्यांमधून येणारं पाणी जे आहे ते नदीपात्रामध्ये येत नाहीये आणि विसर्ग जो आहे त्या विसर्गावरती वसाहतींमध्ये, नागरी वसाहतींमध्ये पाणी शिरणार नाही याची खबरदारी घेतली जाते आणि ते नियोजन जे आहे ते योग्य ठरतंय। गेल्या वेळी मात्र याच्या बरोबर उलट झालं होतं। खडकवासल्यातूनही विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला होता आणि शहरातही पाऊस प्रचंड झालेला होता, त्याच्यामुळे नाल्यांना सुद्धा पूर आलेले होते आणि ते पाणी आणि विसर्गाचं पाणी हे नागरी वसाहतींमध्ये शिरल्यामुळे मोठी तारंबळ उडालेली होती। यंदा मात्र प्रशासनाने यावेळेस मात्र खबरदारी घेतलेली आहे। काल हुटरवरून जवळपास 6 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत नदी किनारी, नदी पात्रामध्ये सूचना दिल्या जात होत्या नागरिकांना, ज्यांच्या गाड्या असतील किंवा काही मालमत्ता असेल या सगळ्या नदीपात्रापासून दूर घेऊन जा। मौल्यवान वस्तू ज्या असतील म्हणजे एकतानगर असेल, निंबजनगर, फुलाचीवाडी, येरवड्याच्या नदीपात्रातला परिसर असेल, या सगळ्या ठिकाणी हुटरवर काल सूचना देण्यात आलेल्या होत्या। जवळपास 500पेक्षा जास्त नागरिकांना जिथे गेल्या वेळेस पाणी शिरलेलं होतं त्यांना विस्थापित करण्यात आलंय। तिथून शेल्टर होम्समध्ये त्यांना नेऊन ठेवण्यात आलेलं आहे। महत्त्वाच्या मालमत्ता ज्या आहेत त्या तळमजल्यावरती ठेवू नये जिथं पाणी शिरलेलं होतं, अशा सूचना ज्या आहेत त्या कालपासून देण्यात आलेल्या होत्या। एक महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे रात्रभर संततधार जी आहे पुण्यामध्ये ती शहरामध्ये सुरू आहे, तर घाटमाथ्यावरती मुसळधार पावसाचा येवा जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे।
पाणलोट क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे आता हा पाऊस थांबायला हवा अशी नागरिकांची धारणा झाली. याचं कारण 24 तारखेपासून पुण्यामध्ये 23 ते 24 तारखेपासून पुण्यामध्ये पावसाची जी संततधार सुरू झाली त्याचा परिणाम असा झालाय, धरणं भरलेली आहेत, मात्र शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य जे आहे ते पसरलेलं आहे. तिथं महापालिकेला काम करता येत नाहीये आणि सातत्यानं म्हणजे सतत पाऊस जो आहे तो पाऊस येत असल्यामुळे हा पाऊस थांबेल कधी असा प्रश्न जो आहे तो नागरिकांकडून विचारला जातोय. त्यापूर्वी आपण पाहतोय प्रशासनानं पूर्ण खबरदारी जी आहे ती घेतलेली आहे. अग्निशमन दलाचे जवान निश्चितच, जे कारण गेल्या वेळेसची परिस्थिती पाहता यंदा आत्ताच्या या पावसाच्या रेड अलर्टसाठी या सगळ्या प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतली आहे. वैभव, दिवसभरातनं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर पुण्यामधल्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पोस्ट केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरात भारतीय हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय. पाऊस आणखी वाढला तर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि त्यामुळे लष्कर आणि NDRFच्या टीम्सना अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आलंय. तरीही नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलं.